नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण जवळपास 500 सबस्क्रायबर कंप्लीट केलेले आहेत. मित्रांनो, आपले 2 महिन्याच्या आतच आपले 500 सबस्क्रायबर झालेले आहेत. मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद. मित्रांनो, आपल्या चॅनलला असंच प्रेम देत राहा. मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये नर्सिंग रिलेटेड अपडेट येत राहतील. मित्रांनो, तर हा चॅनलचा एकच हेतू असतो की जे कोणी नर्सिंगमध्ये एज्युकेशन झालेलं आहे त्यांना नोकरी, शासकीय नोकरी भेटावी किंवा मेडिकल फील्डमध्ये जे कोणी झालेलं आहे त्यांना एक शासकीय नोकरी भेटावी, हे आपल्या चॅनलचा हेतू आहे. मित्रांनो, आणि चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला तुमच्या मित्रांना वगैरे पाठवा. तर नवीन व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो. व्हिडिओ आहे टेलिमानसच्या अंतर्गत व्हिडिओ. मित्रांनो, ही टेलिमानसमध्ये वॅकन्सी आहे. मित्रांनो, टेलिमानस ही पुण्यामध्ये आहे. याच्यामध्ये पहा, टेलिमानस हे एक नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम आहे जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या एरियामध्ये जे कोणते नॅशनल मेंटल हेल्थचा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामध्ये हे टेलिमेडिसिन थ्रू, टेलिफोन थ्रू हे जे आहे याच्यामध्ये रिमोट एरियामधला इश्यू जे आहेत तर हे सॉल्व करण्यासाठी हे महाराष्ट्राने हे प्रोग्राम काढलेला आहे. याच्यामध्ये पहा 14416 हा नंबर आहे. 14416 जे कोणी आहे फ्री सर्व्हिस आहे मित्रांनो. 14416 ह्या नंबरवर तुम्ही फोन करून ही सर्व्हिसचा उपयोग घेऊ शकता मित्रांनो. तर पहा याच्यामध्ये काय सांगितलं आहे, हे पुण्यामध्ये आहे नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्रामचं हेड ऑफिस. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हे वॅकन्सी ही जी पूर्ण कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे, पण याच्यामध्ये एक आहे सॅलरी खूप चांगली आहे मित्रांनो. ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर का असे ना, पण सॅलरी याच्यामध्ये खूप चांगली आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो. पहा, कमिशनरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस, स्टेट हेल्थ सोसायटी, मुंबई, नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम, मेंटल हेल्थ प्रोग्राम टेलिमानस, SHS इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर फिलिंग अप द फॉलोइंग पोस्ट. तर फॉलोइंग पोस्ट आहे तर हे फिल करण्यासाठी ॲप्लिकेशन मागवलेलं आहे. लास्ट डेट किती आहे पाहिजे ॲप्लिकेशन भरण्याची, जी लास्ट डेट असणार आहे 15/4/2025. तर लक्षात असू द्या, 15/4/2025च्या आताच हिची लास्ट डेट ही आहे. तर जे कोणी असतील यांनी लवकर फॉर्म भरून याचा एक्झाम देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर पाहायच्यामध्ये कोणते कोणते वॅकन्सी आहेत पाहायचं आपल्याला पुढं. स्टेट टेलिमानस सेल, रिजनल मेंटल हेल्थ हॉस्पिटल पुणे, असिस्टंट प्रोफेसर सिनियर कन्सल्टंट पहिली पोस्ट आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये असिस्टंट प्रोफेसर सिनियर कन्सल्टंट याच्यामध्ये वॅकन्सी पण एकच आहे. त्यानंतर याच्यामध्ये काय सांगितलं आहे, क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे. क्वालिफिकेशनमध्ये त्याला MD ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. एक्सपिरियन्स 3 इयर एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. त्यानंतर डिझायरेबलमध्ये काय विचारलं, क्लिनिकल अँड रिसर्च एक्सपिरियन्स, टेलिमेडिसिनमध्ये एक्सपिरियन्स इन वर्किंग मल्टीडिसिप्लिनरीमध्ये आणि इंडेक्स सायंटिफिक पब्लिकेशन पासलं पाहिजे. 61 वर्ष आणि बिलो. पगार किती असणार आहे, 1.5 लाख त्यांचा पगार असणार आहे. ठीक आहे. तर हे झाली पहिली पोस्ट. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे स्टेट टेलिमानस सेल. ठीक आहे. हे पण पुण्यामध्येच आहे. सिनियर रेसिडेंट कन्सल्टंट. ठीक आहे, सिनियर रेसिडेंट कन्सल्टंट हे जी पोस्ट आहे एक, त्याच्यामध्ये वॅकन्सी आहे. सेम MD असणं गरजेचं आहे आणि बाकीच्या वरचे जे क्वालिटी आहेत ते असणं पण डिझायरेबल गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल सायंटिफिक पब्लिकेशन असणं, एक्सपिरियन्स असणं 3 वर्षापर्यंत, त्यानंतर क्लिनिकल रिसर्च एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. 61 वर्ष किंवा बिलो आणि 1 लाखाची सॅलरी आहे. ठीक आहे, 1 लाखाची सॅलरी. त्यानंतर नेक्स्ट आहे पुढचं पहा, याच्यामध्ये 3 नंबरचं काय दिले, सायकॅट्रिक सोशल वर्कर. जे कोणी सायकॅट्रिक सोशल वर्क करण्यासाठी इच्छुक आहे त्यांच्यासाठी पण चांगली पोस्ट आहे. याच्यामध्ये काय केलं, MSc डिग्री इन सायकोलॉजी फर्स्ट सेकंड क्लास, MSW डिग्री इन मेडिकल सायकॅट्रिक सोशल वर्कर, MSc सायकॅट्रिक नर्सिंग असलं पण चालते. ज्याचं MSc सायकॅट्रिक नर्सिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी पण ही चांगली गोष्ट आहे मित्रांनो. त्यांनी पण हे फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. याच्यामध्ये सॅलरी खूप चांगली आहे. सॅलरी याच्यामध्ये 50,000 सॅलरी असणार आहे. खूप जास्त सॅलरी आहे मित्रांनो. 50,000 सॅलरी. कॉन्ट्रॅक्ट का असेना, टेम्पररी का असेना, सॅलरी खूप जास्त आहे. तर फॉर्म भरू शकता. ठीक आहे. एक पोस्ट आहे सायकॅट्रिक सोशल वर्कर म्हणून पोस्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सायकॅट्रिक नर्स. सायकॅट्रिक म्हणून एक पोस्ट आहे याच्यामध्ये पण एकच पोस्ट आहे. याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये काय विचारलं आहे, MSc डिग्री इन सायकोलॉजी फर्स्ट क्लास, MSW डिग्री इन मेडिकल सायकॅट्रिक सोशल वर्कर, MSc सायकॅट्रिक नर्सिंग रिकॉग्नाइज्ड बाय इंडियन नर्सिंग काउन्सिल. ठीक आहे. ॲडिशनल क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे. त्यानंतर क्लिनिकल अँड रिसर्च एक्सपिरियन्स असलं तर चालतं आहे टेलिट्रेनिंगमध्ये, आणि एक्सपिरियन्स वर्किंग मल्टीडिसिप्लिनरी एक्सपिरियन्स पण असणं गरजेचं आहे. 59 वर्ष आणि 50,000 त्याची सॅलरी असणार आहे. ठीक आहे. पहा याच्यामध्ये पण 50,000 सॅलरी, एकच पोस्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे काउन्सलर. काउन्सलरमध्ये टोटल 3 पोस्ट आहेत, 3 वॅकन्सी आहेत.
3 वॅकन्सीमध्ये पाहायच्यामध्ये काय विचारलं आहे, इसेन्शियल क्वालिफिकेशन मास्टर इन क्लिनिकल सायकोलॉजी सोशल वर्क और अदर रिलेटेड डिसिप्लिन, MA सोशल सायकोलॉजी और बॅचलर सायकोलॉजी सोशल वर्कमध्ये. नर्सिंग विथ 2 इयर एक्सपिरियन्स असला तरी चालतं आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये सॅलरी किती असणार आहे, 35,000 K. ठीक आहे, तर याच्यामध्ये पण सॅलरी चांगली आहे मित्रांनो. याच्यामध्ये नर्सिंगवाले पण अप्लाय करू शकतात. 3 पोस्ट आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे डाटा एंट्री ऑपरेटर. 1 पोस्ट आहे डाटा एंट्री ऑपरेटरसाठी, सेम तिथंच आहे, रिजनल मेंटल हॉस्पिटल पुण्यामध्ये. त्याच्यामध्ये डिप्लोमा इन कम्प्युटर होणं गरजेचं आहे. BCom मराठी इंग्लिश टायपिंग असली पाहिजे. वर्ड पर मिनिट, ठीक आहे, 30 WPM म्हणजे 30 वर्ड पर मिनिट त्याचा अर्थ असतो. त्यानंतर याच्यामध्ये सॅलरी ही 25,000 सॅलरी आहे. ठीक आहे, याच्यामध्ये पण 1 पोस्ट आहे. ठीक आहे, डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून. नेक्स्ट आहे याच्यामध्ये अटेंडंट म्हणून एक आहे पोस्ट. अटेंडंटमध्ये एकच वॅकन्सी आहे. त्याच्यामध्ये पण सेम आहे, त्याच ठिकाणी सेम हॉस्पिटल आहे, त्याच ठिकाणी आहे वॅकन्सी. डिझायरेबल 12वी क्लास असणं गरजेचं आहे आणि कामाचा अनुभव पण असला पाहिजे त्याला. त्यानंतर याच्यामध्ये सॅलरी आहे 20,000. तर अशा प्रकारे एवढ्या पोस्ट आहेत. टोटल 7 वॅकन्सी आहेत, 7 प्रकारच्या पोस्ट आहेत. ठीक आहे, तर व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या जवळच्या जे कोणी असतील तर त्यांना पण पाठवा. त्यानंतर पुढे काय काय आपल्याला याचे पाहायचं आहे, नोट्स काय काय आहेत पहा. नंबर ऑफ पोस्ट मे चेंज, वॅकन्सी जी आहे ती चेंज होऊ शकते मित्रांनो. दिस पोस्ट आर प्युअरली कॉन्ट्रॅक्ट बेस. पूर्ण हे पोस्ट जे आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसचे आहेत, कोणी पण याला परमनंट क्लेम करू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे रेम्युनरेशन इज कन्सोलिडेटेड पे. प्रेफरन्स विल बी गिवन टू दोज हू आर हॅव्हिंग वर्क एक्सपिरियन्स. ज्यांनी कोणी एक्सपिरियन्सचा कामाचा एक्सपिरियन्स आहे त्यांना जास्त प्राधान्य दिले जाईल. ओनली शॉर्ट लिस्टेड कॅन लिव्ह, ज्यांचे लिस्टमध्ये नाव आहे त्यांनाच ते एलिजिबल आहेत. द अपॉइंटमेंट ऑफ द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी फॉर द पिरियड ऑफ 11 महिने. फक्त 11 महिन्याचाच हे काम असणार आहे. जर काम सॅटिस्फाईड असलं तर ते नंतर पण तुम्हाला जॉब देऊ शकतात पुढच्या बॉन्डमध्ये पण. एज क्रायटेरिया फॉर अप्लिकेशन आर मेन्शन्ड इन द ॲडव्हर्टिजमेंट. तुमचं जे एज आहे ते ह्याच्यामध्ये फॉर्ममध्ये दिलेले त्यानुसारच तुम्ही फॉर्म भरू शकता. ऑल रिक्वायर्ड क्वालिफिकेशन मस्ट बी गव्हर्नमेंट रिकग्नाइज युनिव्हर्सिटी बोर्ड. जे क्वालिफिकेशन आहे ते बोर्डनुसारच अप्लाय होणार आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंटच्या रूलनुसार. कॅन्डिडेट शुड पोजेस रिक्वायर्ड मिनिमम एज्युकेशनल, जे दिलेलं आहे त्यानुसार असणं गरजेचं आहे. एक्सपिरियन्स ॲक्वायर्ड फॉर आफ्टर पासिंग मिनिमम एज्युकेशन पर्टिक्युलर पोस्ट विल बी ओनली कन्सिडर्ड. पास झाल्यानंतरच त्याचं काय एक्सपिरियन्स काउंट केलं जातं. अगोदर तुम्ही पास होण्याच्या आधी जर तुम्ही करत असाल तर त्याला काउंट करत नसतात. द एक्सपिरियन्स विल बी रिलॅक्स्ड इज सफिशियंट कॅन्डिडेट आर नॉट अवेलेबल. द कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू फिल अप सबमिट स्मॉल फॅमिली डिक्लेरेशन. हे एक महत्त्वाचा फॉर्म असतो, सगळ्याच गव्हर्नमेंटवाल्यांनी भरून द्यायचं असतं. स्मॉल फॅमिली नॉर्म म्हणजे याच्यामध्ये शासकीय जर सेवेमध्ये यायचं असेल तर 2च लेकरं असणं गरजेचं आहे, 2 बाळ असणं गरजेचं आहे, 2 चिल्ड्रन असणं गरजेचं आहे. तर त्यासाठी हा फॉर्म दिला जातो स्मॉल फॅमिली नॉर्म म्हणून. ठीक आहे, त्यानंतर इफ अ कॅन्डिडेट विशेस टू अप्लाय मोर दॅन 1 पोस्ट ही ऑर शी अप्लाय सेपरेटली फॉर इच पोस्ट. जर आता याच्यामध्ये 2-3 पोस्ट आहेत, अटेंडंट म्हणा, सोशल वर्कर, नर्स म्हणा वगैरे, तर त्याला जर वेगळं अप्लाय करायचं असेल तर सेपरेट त्याला फॉर्म भरावे लागेल. भरू शकतात, काही अडचण नाही. इंटरेस्टेड कॅन्डिडेट फुलफिल अबव मेन्शन क्रायटेरिया शुड सबमिट देअर ॲप्लिकेशन इन द गिवन फॉर्मॅट. जो फॉर्मॅट दिलेला आहे त्याच्यामध्येच तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर द कॅन्डिडेट हू वॉन्ट टू अप्लाय शुड सबमिट ॲप्लिकेशन टू मेडिकल सुपरिटेंडेंट रिजनल मेंटल हॉस्पिटल. तुम्हाला हे ॲप्लिकेशनचं प्रिंट काढून तुम्हाला ह्या ॲड्रेसमध्ये जावे लागेल. रिजनल मेंटल हेल्थ हॉस्पिटल RJ विश्वनाथ नियर RTO ऑफिस येरवाडा पुणे. हे याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे. आणि जे काही गोष्टी आहेत ते तुम्हाला अपडेट जे आहे ते या वेबसाईटवर अपडेट भेटून जाईल. nrhmaharashtra.government.in. ठीक आहे, किंवा आरोग्यमहाराष्ट्र.government ह्या वेबसाईटवर पण तुम्हाला सगळे भेटून जातील. आणि जर तुम्हाला काही क्वेरी असतील तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. 14416. ठीक आहे, 14416 याचा फ्री लँडलाईन नंबर आहे मित्रांनो. त्यानंतर लास्ट डेट ऑफ ह्याचा लास्ट डेट किती आहे, 15/4/25. त्यानंतर प्लीज नोट दॅट ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश ऑन 13 जून हॅज बीन कॅन्सल्ड. दोज अँड अप्लाय फॉर दॅट नो दे आर रिक्वेस्टेड टू सबमिट दर ॲप्लिकेशन अगेन. याच्या अगोदर काय झालं होतं, याची एक ॲडव्हर्टाइजमेंट आली होती 13 जून 2024 पण ती कॅन्सल झाली काही कारणास्तव. तर त्यांनी असं म्हणता येईल त्यावेळेस जे कोणी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेलं आहे तर त्यांचं ॲप्लिकेशन काउंट केलं जाणार नाही. तर त्यासाठी जर परत एकदा तुम्हाला फॉर्म भरावे लागेल. तर असे कोणी भरले असतील तर ते तुम्ही काउंट होणार नाही, तर परत ट्राय करा फॉर्म भरण्याचा. तर अशा प्रकारे पूर्ण माहिती होती मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि हा आहे त्यांचा ॲप्लिकेशन. तुम्हाला हा ॲप्लिकेशन प्रिंट करून घ्यावं लागेल. याचे ॲप्लिकेशनची प्रिंट काढून तुम्हाला त्या फॉर्ममध्ये भरावे लागेल.
हे तुम्हाला PDF जे आहे तुम्हाला हे दिलेल्या वेबसाईटवर भेटून जाईल. तुम्हाला काय करायचं आहे, दिलेल्या वेबसाईटवर जायचं आहे. हे वेबसाईट आहे, व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच तुम्हाला कळेल. हे nrhm.maharashtra.government.in, त्यानंतर हे arogyamaharash.government.in, हे 2 वेबसाईट आहे. या वेबसाईटमध्ये तुम्हाला सर्व अपडेट भेटून जाईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. धन्यवाद. अशाच नवीन व्हिडिओसाठी अपडेट राहा. आपल्या चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.